मम्मी मामाची हेअरस्टाईल पाहायला ये लवकर. मम्मी लवकर ये. आज नाही करायचं. एवढे मामाचे एवढे केस राहिले नसेल तू मामाचे एक सुद्धा डोक्यावर. जास्त विचार लय ढवळे झाले केस. आज आमची बिर्याणी पार्टी घेऊन ये मामा थोडी खिशात घालून. नाही मामा म्हणे खिशाची पॅन्ट घालून. तिला म्हणलं खिशाची पॅन्ट घाल खिशात पीस टाकून घ्यायची लगेच. काय कोणता घ्यावा रे? सुहानाचा घ्यावा का कोणता घ्यावा? एवढे चपानी आवरलंय. आता आम्ही चाललोय कळपेवाडीला. तर बसनेच जाणार आहे मम्मी आणि मी, कारण रोज रोज गाडी नेऊन परत दादू पण तिथं त्याला बसून राहावं लागतं. त्याच्यामुळे आता मम्मी मीच जाते. मस्त आज पार्टी आहे. ऊन इतकं आहे ना, बस स्टँडपासून आम्हाला आहे ना तिकडं पायी जावं लागत. क्लासच्या तिकडे मी पडले होते. मला वाटलं मांजर खायचं होते. इतका म्हणजे थोडासा लांबच आहे, पायी जावं लागतं तिथून. त्याच्यामुळे स्कार्फ घेतलाय मी मम्मीने. तर चला आज परत आलो माऊला पाहिलं. माऊ पण ती माझ्याजवळ येतच नाही, नुसती इकडे तिकडे याच्या खाली बसू राहिली. आता गुपचूप बसवली त्यांनी धरून. त्यांचंच ऐकते ती सगळं, तिच्या मालकीनेच ऐकते ती सगळी. नाही भारी पाहिजे. आपण व्हिडिओ काढू तिच्यासोबत मस्त. मम्मी ती तुझ्याकडे पाहते. तिथंच बसत ती खिडकीत. काल तिथंच बसली होती. हा ना, जवळच्यात नाही ती. तिला आवडत. इथून काय पाहते ती? बाहेर पाहते ती. माशा पाहते. बेरी किती भारी भारी कलर पाहिजे. मी केस उडवले तिचे. केस जास्त बेकार बेकार तशीच बसली होती अगदी ते काल ती. बेरी तिला जास्त घेतलं होतं अगं तिचं. शपथ पाहिजे ना मम्मी, एवढीचे पण किती भारी मोठी. केस कापले मग. नका ज्याला जास्त बिर्याणी खायचं त्याच चालणार आहे. जोर लागा की हा आपण कोशिंबीर मला नाही आवडत. तुला घ्यायची कोशिंबीर? मला पण त्या राहिल्या ना. बिर्याणी कधी पण पूर्ण नाही फोडायची. कॉर्नर फोडत जायची. खूप सुंदर. थोडं नरम केली ती वाफ आहे ना, त्याच्यामुळे नरम आहे. ताट नाही, असंच राहू दे. त्याच्यावर झाकण ठेवायचं काही नाही. हे पण इकडं याला वाटलं मालच चल म्हणजे काय. बिर्याणी खाऊन झोपेल राहिली आता. हिला वास येईल नाही. बिर्याणी खायची जान्हवी. हाय बाई मला माहिती कसं आवडतं. दादा गेले काटे तोडायला. मग सरक बाजूला मला पाहू दे. दादाने किती काटे तोडल्या. दादा वाटोळा करीत. त्या बाई मम्मी पाहिलं का
बाबीचं तोंडात आणलं चपलं. तोंडवचं माझ्या तोंड वाच तुला मग तो तोंड राहिला तुझं तोंड वड दादाला म्हणा दादा बघा लय कातू कातू वड कातू वड म्हणा. आता लय मोकळं होईन इकडून. मोकळं होईन ते येडी बाबुळी ती लगेच फुटते. जानवी वाजली ती काय वाजली ती काय 5 वाजत आले आणि इतका आळस आलाय ना बापरे. एवढं आळस आलं. थोडा झोपले होते पण परत आले. झोप पण येत नाही. लय बोर झालंय आता. ओढू राहिला पाहिजे दादा मम्मी परत. येड्या बाबळी भीतीचं लय वाटत पुढं येईल पाहिजे येड्या बाबळी वर पर आपल्या इथे आल्या घरात पोरचो तिथं मोळ उठेल होतं माझ्याशी. दादाला ताकद नाही काय चवड इथं. दादा बोलतच फक्त हा तेव्हा आहे ना फक्त दादा हालतच माग दादाला वडा ना घरावर अटकली ती काठी.